सोलापूर शहरातील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या 10 वर्षीय मुलीशी कथित गैरवर्तन व अत्याचार केल्याच्या आरोपावरून 53 वर्षीय मौलाना विरुद्ध पॉक्सोसह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर परिसरातील एका मदरशात पीडित मुलगी धार्मिक शिक्षणासाठी जात होती। फिर्यादीनुसार मदरशात शिक्षण देणारे आरोपी मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी वय 53 राहा सोलापूर यांनी मागील काही काळापासून मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच इतर काही मुलींशीही अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे। पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर MIDC पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 8, 10, 12 आणि JJ ऍक्ट 2015च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल रात्री सोलापूर शहरात अंतर्गत MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादी घेऊन फिर्याद दिलेलं होतं। त्यांच्या मुलीला घराजवळ नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहेत त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं। त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार विश्वास करू आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 74-78 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युनियर जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेल्या होत्या। आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत। त्याच्यावर पुढील तपास चालू आहे।